Honorable Mrs. Harshada Madam and Ghayal Sir, founder of Ramraj Classes, Ramraj Science Institute, Ramraj Global Science College. और पुष्प, दीप आणि धुपाने आपल्या देवतेचं पूजन इथे होते आहे. जे पुष्प, दीप आणि धूप हे सर्व त्यागाचं आणि दातृत्वाचं प्रतीक आहे. Hello. Dear parents and students, Honorable Ram Ghayal Sir is a role model for all of us, for our professors too, and for our students too, who has started this institute, this global college, and offering the opportunities to the students and the parents to develop their talent. And this institution has brought this conference for you. I would like to Mr. Mohsin sir to enlighten you by giving the academic information to all of you. Mr. Mohsin sir. Thank you, sir. Good afternoon, all of you. Good afternoon, all of you. Good. First of all, हम आपको यहाँ ये एक्सप्लेन करते हैं कि वाई वी ऑर्गेनाइज द ह्यूज गैदरिंग, ह्यूज पेरेंट्स मीटिंग. क्योंकि हम लोग भी चाहते हैं हम जिन्हें पढ़ा रहे हैं उनके लाइफ में खुशियाँ हो, उनके पेरेंट की खुशियाँ, उनके पेरेंट की लाइफ, ये बच्चों की लाइफ पर डिपेंड है. और नियर अबाउट 2 महीने रह गए. अगर आप में से कोई अच्छे से पढ़ाई करता है, मेहनत करता है, एक अच्छा कॉलेज लेता है, एक अच्छी ब्रांच मिलती है, नीट को क्वालिफाई कर लेता है, एमबीबीएस की डिग्री लेता है, घर पर आता है, गले के अंदर स्टेथोस्कोप होगा, एप्रॉन पहना हुआ रहेगा, घर में जैसा ही एंट्री करता है मम्मी पापा देखते हैं, अरे मेरी गुड़िया तो डॉक्टर बन गई है, मेरी बच्ची तो डॉक्टर बन गई है. वो जो हैप्पीनेस होगा, वो जो खुशियाँ होंगी, वो बहुत ह्यूज होंगी. और उस बड़ी खुशियों के लिए बहुत कम दिन रह गए. हम पहले क्लास में मीटिंग लिया करते थे, आप सब लोगों को समझाया करते थे, मगर जो रिजल्ट हमें दिखना चाहिए अब तक वो हमें नहीं मिल रहा है. जो हमारे एक्सपेक्टेशन है वहाँ तक हम पहुँच नहीं पा रहे. हम चाहते हैं हम जिन्हें पढ़ा रहे हैं उनकी लाइफ बहुत अच्छी हो, वो पढ़ाई से लग जाए, वो और मेहनत करने लगे, वो और ध्यान देने लगे, उनका कंसंट्रेशन बढ़ जाए. उनके पेरेंट्स ने जो इन पर इन्वेस्टमेंट की है नियर अबाउट फर्स्ट से लेकर तो इस 12 तक, अगर एक नॉमिनल बच्चे पर हम खर्च देखते हैं तो 12 लाख रुपए लगा दिया है. अपनी लाइफ की सबसे बेस्ट इन्वेस्टमेंट कर कर रखा है. एक ही एक्सपेक्टेशन रखकर जी रहा है, सर मेरे बच्चे का कहीं तो भी एडमिशन हो जाए,
सर उसे एक अच्छा कॉलेज मिल जाए, सर उसकी लाइफ अच्छी हो, उसे लाइफ में वो सब कुछ मिल जाए जो हम लोग चाहते हैं, और उसके लिए 2 महीने रह गए मगर वो रिजल्ट हमें देखने को नहीं मिल रहा है। जो एक्सपेक्टेशन हम लोग करते हैं वहाँ तक, वो बेंचमार्क तक हम पहुँच नहीं पा रहे, और इसके लिए आप सब लोगों को बुलाते और एक बार समझाने की कोशिश करते हैं। हमसे नहीं समझ पा रहे तो हम सोचते हैं कि नहीं और कोई गेस्ट बुलाए जो आपको समझाए, जो आपकी लाइफ को चेंज कर दे, जो आपकी लाइफ में खुशियाँ भर दे, उसके लिए आप लोगों को बुलाया है। हो सकता है हमारे इस पेरेंट्स मीटिंग के बाद से नियर अबाउट 3 या 4 दिन के बाद हमें वो रिजल्ट देखने लगेंगे जो हम एक्सपेक्ट करते हैं, क्योंकि हम पहले से कहते आ रहे हैं आपको, आपके पेरेंट्स आपके लिए बहुत मेहनत करते हैं। एक पापा जब नियर अबाउट 10 या 12 घंटे दिन भर मेहनत कर कर अपने घर पर आए, आप उनसे पूछो पापा आप इतनी मेहनत किस लिए करते हो, आप किसके लिए जी रहे हो, क्यों आप इतनी कड़ी धूप के अंदर 10-12 घंटे मेहनत करते हो, कौन है आपका फेवरेट एक्टर, कौन है आपका फेवरेट क्रिकेटर, कौन है आपका हीरो। आपके पापा कहेंगे बेटे मेरा क्रिकेटर फेवरेट विराट कोहली नहीं है, मेरा फेवरेट हीरो शाहरुख खान अक्षय कुमार नहीं है, मेरा हीरो तो तू है। मैं तेरे लिए मेहनत करता हूँ, मैं तेरे लिए जीता हूँ, मैं तेरे लिए ये सारा वर्क कर रहा हूँ। अगर तेरी लाइफ के अंदर खुशियाँ रहेंगी, अगर तुझे वो सब कुछ मिल जाएगा तो मैं समझता हूँ कि मेरी लाइफ सक्सेस हो गई। और उसके लिए नियर अबाउट हमारा पोर्शन कंप्लीट हो गया। नीट का रिवीजन चल रहा है, जेई का रिवीजन चल रहा है, सीईटी के कुछ सब्जेक्ट का पोर्शन बाकी है, नियर अबाउट वो भी 15 दिसंबर तक हम कंप्लीट कर देंगे। हम सोच रहे हैं 20 दिसंबर से लेकर आने वाले 20 फरवरी तक फिर से रिवीजन लेंगे। बस एक कंसंट्रेशन की हमें ज़रूरत है, फिर से एक फोकस की ज़रूरत है, और वो लाने के लिए हमने इस पेरेंट्स मीटिंग को ऑर्गेनाइज किया है कि वो बच्चों के अंदर वो कंसंट्रेशन हम कैसे डेवलप करें, कैसे उन्हें रिटर्न लाए, कैसे उन्हें उस ट्रैक पर लेकर आए जो हम चाह रहे हैं। और उसके लिए आपको बुलाया, आपका टाइम लिया, इतना दूर बुलाया, गेस्ट बुलाए कि वो आप लोगों को समझाए, वो आपकी लाइफ को चेंज कर दे, वो आपकी लाइफ में खुशियाँ भर दे। ऐसे हम लोग क्यों चाह रहे हैं, क्योंकि हमें पता है कि एक पेरेंट्स ने जब आप छोटे थे, जब आपने जन्म लिया, वो पेरेंट्स को लाइफ में बहुत खुशी मिली। जिसके पास पैसा था उसने तो ह्यूज फंक्शन किया, जिसके पास नहीं था उसने किसी से उधार लिया, किसी से मांगा, आपका बर्थडे किया, बस आपके लिए मेहनत की, 12 साल आपको पढ़ाया, और एक एक्सपेक्टेशन रखा कि आज जो मेरे पास ना हो वो मेरे बच्चों के पास हो। अगर मैं एक कॉमन फ्लैट में जी रहा हूँ तो उसके पास बंगलो हो, अगर मेरे पास एक छोटी सी कार है तो उसके पास मर्सिडीज बेंच हो, वो बहुत हाईएस्ट लेवल तक जाए, वो एक अच्छा एजुकेशन ले, और उसको कंप्लीशन के लिए वो 12 साल जो आप लोगों ने लगाए उसके लिए नियर अबाउट ये 2 महीना 3 महीना 4 महीना इंट्रेंस को अगर काउंट करें तो इतना लिमिटेड टाइम, अगर आप ये 4 महीना ध्यान दे देते हो, अगर आप ये 4 महीना मेहनत करते हो, तो हम कह रहे हैं कि जो आपका रोल मॉडल है, आपका रोल मॉडल हम कहते हैं सही कौन है, जो आप मोबाइल पर डिस्प्ले लगा कर रखते हो वो नहीं है। आपका रोल मॉडल, आपका सही हीरो वो है जो रोज़ाना आपकी खुशियों के लिए लड़ता है। आपका सही रोल मॉडल वो है जो रोज़ाना आपकी लिए खुशियों के लिए झगड़ता है। वो कभी खुद की खुशियाँ नहीं देखता, अपनी खुशियों को आपकी खुशियों पर कुर्बान कर देता है। वो पापा, वो मम्मी भगवान ने आपको दिए हैं जो आपके पास बैठे, तो आपका काम है उनके लिए मेहनत करें, उनके लिए पढ़ाई करें, ह्यूज मेहनत करें, ह्यूज पढ़ाई करें, उन्हें एक रिजल्ट दें। क्योंकि हम देख रहे हैं आज बच्चों के अंदर से वो कंसंट्रेशन निकल गया, वो कैरेक्टर निकल गया, वो बिहेवियर निकल गया जो हम चाहते हैं, जो पेरेंट्स चाहते हैं। आज भी हम क्लास में पढ़ाते वक्त, क्लास में आते वक्त वही देखते हैं कि अगर आ रहे हैं तो कुछ बच्चे चौराहे पर खड़े रहकर टाइम पास करते हैं, कुछ क्लास छूटने के बाद कहीं तो भी खड़े रहते हैं। अभी भी टाइम पास शुरू है लाइफ के अंदर, अभी तक चेंज नहीं आ रहा है। अगर वो चेंज नहीं आया तो हमें भी रिजल्ट नहीं मिलेगा। हम जो चाहते हैं वो पॉसिबल नहीं होगा, आप जो चाहते हैं वो पॉसिबल नहीं होगा, और आपकी एज क्रिटिकल। आपको ऐसे लगता है नियर अबाउट 17 और 18 की एज के अंदर मैं टाइम पास कर कर इतना 2 महीना 4 महीना 5 महीना निकाल लूँगा, मगर याद रखो अगर ये 5 महीने आपके इंटरेस्ट तक के अगर यूं ही निकल गए, आपका रिजल्ट नहीं आया, आपको एक अच्छा कॉलेज नहीं मिला, आपको एक अच्छी ब्रांच नहीं मिली, तो बहुत बड़े ऑब्स्टेकल मिलेंगे। मगर अगर आप आज से पढ़ना शुरू करोगे,
अगर आप आज से ऑब्जर्व करना शुरू करोगे कि COEP के अंदर सर कंप्यूटर ब्रांच को लेना है, नियर अबाउट 99 का परसेंटाइल स्कोर लगता है CET के अंदर, VJTI के अंदर IT ब्रांच को रखना है, नियर अबाउट 99 का परसेंटाइल लगता है, पुणे के कॉलेज के अंदर जाना है, वहाँ पर इतना परसेंटाइल लगता है, वहाँ की इतनी फीस है, तो आपको समझेगा कि एक कॉलेज की नॉमिनल फीस नियर अबाउट 1.5 लाख होती है। हॉस्टल की अगर देखें तो और 1 लाख हो जाती है, 2.5 लाख रुपया लगता है। किसी पेरेंट्स के पास अगर वो नहीं है तो उसके लाइफ में ऑब्स्टेकल आएंगे, आपकी लाइफ में आएंगे, वो उतना कवर नहीं कर पाएगा। मगर आपने मेहनत की, आपने पढ़ाई की, आपका एडमिशन EWS के थ्रू होता है, आपका एडमिशन TFWS के थ्रू होता है, वो फ्यूज़ नियर अबाउट 2.5 लाख से 80,000 पर आ जाएंगी। आप TFWS की सीट को ऑक्यूपाई करते हो, वो 10,000 पर आ जाएंगी। उतना ऑब्स्टेकल, उतना जो बीच में आने वाला है उतना कम हो जाएगा, और वो आप कर सकते हो। उसके लिए आपके पास लिमिटेड टाइम है, थोड़ा टाइम है। और क्यों समझा रहे? क्योंकि जब आप छोटे बच्चे थे तो आपके पेरेंट्स ने आपको कहीं काम पर नहीं लगाया, आपको किसी के यहाँ काम करने के लिए नहीं भेजा, आपके घर के अंदर आपको कोई काम नहीं लगाया, आपके हाथ में झाड़ू नहीं दी किसी के घर पर जाने के लिए, आपके हाथ में बर्तन नहीं दिया भीख मांगने के लिए। आपको उन्होंने एक नोटबुक दी, आपको उन्होंने एक पेन दी, नोटबुक दी और पेन दी, और एक सिंपल सा कहते हैं कि एम रखा, ड्रीम रखा कि मेरा बच्चा पढ़े। और वो पढ़ने के लिए नियर अबाउट फर्स्ट से लिया तो एक कॉन्वेंट एजुकेटेड, एक इंग्लिश एजुकेटेड स्कूल में पढ़ाया, बहुत आप पर इन्वेस्टमेंट की, और उसको कंप्लीट होने के लिए बहुत लिमिटेड टाइम है। वो लिमिटेड टाइम को आपको फ्रूटफुल करना है, वो लिमिटेड टाइम को आपको कन्वर्ट कर कर एक अच्छे से रिजल्ट में जाना है। उसके लिए जब आप पढ़ाई करोगे तो तब आपको समझेगा नहीं यार बहुत मेहनत है, बहुत ध्यान देना पड़ेगा, बहुत कंसंट्रेट करना पड़ेगा, तब ये रिजल्ट आएगा। और उसके लिए प्लीज़ बहुत कम टाइम है, आप रिटर्न आओ, आप मेहनत करो। क्योंकि हम हर बार कहते हैं कि मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। और वो हौसले, वो पंख लगाने के लिए, वो मंजिलों को पाने के लिए, वो ड्रीम तक जाने के लिए ये लिमिटेड टाइम है। अगर आप लोग अभी मेहनत नहीं करोगे, अगर अभी आप कंसंट्रेट नहीं करोगे तो फिर आप वहाँ तक नहीं पहुँच पाओगे। इसके लिए प्लीज़ हम कहते हैं उठो, पूरे दिलो जान से मेहनत करो, फिर से आ जाओ, रिटर्न आओ, अपने आप को चेंज करो, किसी को देखकर मेहनत करो, कहाँ तक जाना है वो टारगेट लेकर मेहनत करो, अपने लाइफ का कुछ एम बनाओ, अपने लाइफ के अंदर कुछ ड्रीम बनाओ, वहाँ तक पहुँचने की कोशिश करो, तब आप लोग वहाँ पहुँच पाओगे। नहीं तो बहुत प्रॉब्लम है रे। हम देखते हैं रिजल्ट आने के बाद हमें ऑब्जर्व होता है, कुछ बच्चे हमारे पास आते हैं और रोते हैं, सर हमारे पास फार्मेसी को नंबर नहीं लग रहा है, मेरे पापा को 2.5 लाख रुपया भरना है, हमारी उतनी कैपेसिटी नहीं है सर, कहाँ से लाएंगे 2.5 लाख रुपया? अगर नहीं भरा तो हमें रिवाइज करना पड़ेगा, नीट फिर से देना पड़ेगी, CET फिर से देना पड़ेगी, सर 1 साल हमारा चला जाएगा। प्लीज़ वो मोड़, वो टर्न आपकी लाइफ में ना आए। ऐसे मोड़ अगर आपकी लाइफ में आते हैं, ऐसे टर्न आपके लाइफ में आते हैं, आपको तो कुछ फ़र्क नहीं पड़ेगा, मगर आपके पेरेंट्स की लाइफ नियर अबाउट 2 या 3 साल से कम हो जाती है, क्योंकि वो आपको देख कर जीता है रे, वो आपकी खुशियों के लिए जीता है रे। प्लीज़ रिटर्न आओ, मेहनत करो। हम हर बार कहते हैं कि तकदीर के खेल से कभी निराश नहीं होते, ज़िंदगी में कभी उदास नहीं होते। अभी भी कुछ नहीं हुआ है, अभी भी आप कर सकते हो। अरे हाथों की लकीरों में मुकद्दर नहीं होता, तकदीर तो उसकी भी होती है जिसके हाथ नहीं होते। मगर जब आप मेहनत करोगे, जब आप लोग पढ़ाई करोगे, तो हम कहते हैं कि नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड, इवन द वर्ड इम्पॉसिबल से आई एम अ पॉसिबल, बट वेयर देयर इज अ विल देयर इज अ वे। अगर आपके पास कुछ पावर है, आपके पास ये है कि आप कुछ कर सकते हो, आप कुछ बन सकते हो, तो फिर पॉसिबिलिटीज़ है। नहीं तो हम कहेंगे कि आप लोग नियर अबाउट 5,000, 10,000, 15,000 की सर्विस भी ढूंढोगे तो उतना भी नहीं मिलेगा आपको, उतना भी नहीं मिलता है रे। उसी के बाद और आगे कहते हैं कि अगर आपने अभी ध्यान नहीं दिया, आपने अभी पढ़ाई नहीं की, तो आने के 5 साल बाद, 6 साल बाद कोई ऑटो चलाएगा, कोई सब्जी बेचेगा। अगर आप ऐसा चाहते हो कि हमारी लाइफ में वो मूवमेंट ना आए, हमारी लाइफ में वो टर्न ना आए, तो ये सबसे बेस्ट मोमेंट है। इसके लिए अभी आपको मेहनत करना पड़ेगा, इसके लिए अभी आपको पढ़ाई करना पड़ेगा, इसके लिए आप लोगों को अपना टाइम वहाँ देना पड़ेगा जो फ्रूटफुल हो सकता है।
जो आप लोग अभी टाइम गुजार रहे हो, जो मोबाइल पर, जो इंस्टा पर, जो ना आप लोगों ने फॉलोअर की लाइन लगा कर रखी है, वहाँ 5 लाख फॉलोअर बना लो, वहाँ 10 लाख फॉलोअर बना लो, कोई फ़ायदा नहीं होगा आपको। आप किसी एक्टर को देख कर जी रहे होंगे, उसके डीपी लगा रहे होंगे, कोई विराट कोहली का फ़ैन होगा। विराट कोहली अगर नासिक में आए, अपनी बैट पर उसकी सिग्नेचर कर कर आपको गिफ्ट भी कर दे, तो हम आपको कहते हैं कि आपके पापा ने जब आप छोटे थे आपको 50 रुपये का एक पेन लेकर दिया था। कहते हैं उस 100 बैट के आगे उस पेन की वैल्यू अगर आप ऑब्जर्व करोगे तो ऐसे 100 बैट की वैल्यू उस विराट कोहली के सिग्नेचर किए हुए उस पेन के आगे ज़ीरो है। इतना चाहते हैं रे आपको। उनके लिए आपको मेहनत करना है, उनके लिए आपको पढ़ाई करना है। हम आपका ज़्यादा टाइम तो नहीं लेंगे, क्योंकि हमने हमारे बोलने के लिए मीटिंग ऑर्गेनाइज नहीं की है, हमने तो जैसे स्टार्ट कर दिया। हमने तो कुछ गेस्ट बुलवाए हैं जो आप लोगों को वो अरेंज करेंगे। यहीं पर हम लोग रुकते हैं, बस एक रिक्वेस्ट करते हैं कि हमारे सर का जब हमने रामराज को शुरू किया तो एक ड्रीम लेकर जिए थे हम लोग। वो ड्रीम एक छोटा सा था। जब जैसे ही हम लोगों ने नियर अबाउट 9 बच्चों से शुरू किया था, कहा था कि सर हमें रामराज को कोटा बनाना है, हमें यहाँ पर इस टाइप का सराउंडिंग डेवलप करना है, इस टाइप का कल्चर डेवलप करना है, इस टाइप का इंफॉर्मेशन सेंटर डेवलप करना है कि जो लोग कोटा जाते हैं, जो लोग नांदेड़ जाते हैं, वो यहाँ पर हो सकता है क्या वो पॉसिबिलिटीज़ है। उसके लिए आज हम भी झगड़ रहे हैं, आज हम लोग भी मेहनत कर रहे हैं। हम लोग क्यों मेहनत कर रहे हैं? तो हम भी चाहते हैं हमारा रिजल्ट आए। हम भी चाहते हैं हमारे जिन बच्चों को पढ़ा रहे वो डॉक्टर बने, वो इंजीनियर बने, वो IITian बने, वो NITian बने, वो एक गवर्नमेंट फंडेड टेक्निकल इंस्टीट्यूट से एक अच्छी सी डिग्री लो, उसका मार्केट में नाम हो, और वो आप पर डिपेंड है हमारा। अगर आप हमें रिजल्ट देते हो तो हमारी वैल्यू है, अगर आप लोग हमारे रिजल्ट नहीं देते हो तो हमारी भी वैल्यू नहीं है। हम भी 10 या 15 साल के बाद फिनिश हो जाएंगे, इसलिए हम भी रिजल्ट चाहते हैं। हमने भी हमारी कुछ इन्वेस्टमेंट किया और हमारी बेस इन्वेस्टमेंट आप लोगों। हम आपको देखकर जीते। अगर आप में से कोई पढ़ाई नहीं करता है, किसी का स्कोर कम होता है, किसी CET में मार्क्स नहीं आ रहे, किसी में नीट में मार्क्स नहीं आ रहे, जब हम 4 लोग और 5 लोग बैठते हैं हम भी सोचते हैं यार बच्ची तो बहुत टैलेंट थी, इतना ह्यूज स्कोर कैसे क्या डिक्रीज हो गया। किसी को JEE में मार्क्स नहीं मिल रहे, आपके पेरेंट्स से ज़्यादा हम लोग टेंशन में रहते। आप सडन 35 मार्क्स ला रहे थे, किसी दिन 20 पर आ जाते हो, हम लोग भी टेंशन में आते कि इससे क्या हो गया है। अभी तो लास्ट मूवमेंट चल रही है। प्लीज़ अगर आप लोग चाहते हो कि हमको कुछ दे सके, अगर आप लोग कुछ चाहते हो कि अपने पेरेंट्स को कुछ दे सके, अगर आप लोग कुछ चाहते हो कि हमारी लाइफ कुछ अच्छी हो, तो ये 4 महीने 2 महीने बोर्ड तक इंट्रेंस तक दिल से मेहनत करोगे। रिटर्न जाने के बाद जब हम क्लास में आओगे तो हमें वो कंसंट्रेशन दिखेगा, हमें वो फोकस दिखेगा जो हम लोग चाहते हो। क्यों? तो आज भी हमारा आधा टाइम क्लास के अंदर पढ़ाते वक्त उसमें चला जाता है कि तू यहाँ बैठ, तू वहाँ बैठ, तू शांत बैठ, तू बात मत कर, तू ध्यान दे। वो फोकस, वो कंसंट्रेशन अभी भी आपके पास हमें देखने को नहीं मिलता है। हालांकि भगवान ने आपको ह्यूज टैलेंट दिया है, आपके अंदर वो कैपेबिलिटी है, आपके अंदर वो कैपेसिटी है। प्लीज़ आप लोग रिटर्न आओगे, आप लोग मेहनत करोगे, इतनी आपसे रिक्वेस्ट करते हैं और हमारे वर्ड्स को यहीं थामते हैं। थैंक यू ऑल ऑफ यू। बहुत बहुत शुक्रिया मोहसिन सर, आपने हमारे पेरेंट्स को उद्बोधित किया और उनसे एक तरह का कन्वर्सेशन किया जो हमारे पेरेंट्स अच्छे से समझ गए होंगे, अपेक्षा करता हूँ। विद्यार्थी आणि पालकांनो, आता तुमच्या परीक्षा म्हणजे खास करून विद्यार्थ्यांच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत आणि मला आदरणीय राम सरांनी सूचना दिल्यात की आपले पेरेंट्स बहुतेक मराठी आहेत आणि जे मराठी नाहीत ते मराठी समजतात सुद्धा, म्हणून थोडंसं मराठीमध्ये सरांच्या बोलण्याचा सार सांगण्याचा मी प्रयत्न करतो। आदरणीय मोहसिन सरांनी आपल्याला हेच सांगितलं आहे की आपले विद्यार्थी म्हणजे एका मातीगत आहेत। म्हणजे माती जर तुम्ही बघितलं मातीकडे, तर मातीमध्ये साखरेचा पण गुण आहे, मातीमध्ये लोखंडाचा पण गुण आहे, मातीमध्ये तेलाचा पण गुण आहे, सगळे गुण। मातीमध्ये सुगंध पण आहे जो फुलांमध्ये येतो, मातीमध्ये ते रंगसुद्धा आहेत जे फुलांमध्ये आणि इतर झाडांमध्ये आपल्या निसर्गाच्या दिसतात। ते सगळं काही त्या मातीमध्ये आहे, मात्र त्या मातीवर आपल्याला मशागत करावी लागते, तेव्हाच आपल्याला पाहिजे ते एक्स्ट्रॅक्टिव्ह लेवलला जे पाहिजे ते आपल्याला मिळवता येते।
म्हणजे मग तुम्हाला असं नाही करता येत की त्या मातीमध्ये गोडवा आहे किंवा ऊसाचा गुणधर्म आहे, साखरेचा गुणधर्म आहे, म्हणून आपली माती घ्यायची आणि चाळणीने गाळायची आणि त्याच्यातली काहीतरी साखर काढायची, अशी साखर तुम्हाला भेटणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला शुगर केन पेरावं लागेल, त्याच्यावर तुम्हाला चांगल्या पद्धतीने मशागत करावी लागेल, तेव्हा मग ते शुगर केनचं पीक आल्यानंतर तुम्हाला साखर मिळेल. तसं आपल्या विद्यार्थ्यांचं आहे. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये सगळ्याच्या सगळ्या प्रतिभा आहेत. जे जे तुम्ही अपेक्षित करता त्या सगळ्या प्रतिभा आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आहेत. आम्ही पण जाणून आहोत शिक्षक म्हणून, तुम्हाला पण माहिती आहेत पॅरेंट्स म्हणून. पण त्या प्रतिभा जर त्यांना त्यांच्या पुढे काढायच्या असतील आणि त्यांना सतत पहिल्या क्रमांकाचं स्वप्न बघायला जर भाग पाडायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला आणि आम्हाला एकत्र मेहनत करावी लागेल. हेच आपल्या सरांच्या सांगण्याचं मुख्य सूत्र होतं. कारण आम्ही एकतर्फी भूमिका निभावून, आमचे तर खूप मोठमोठे स्वप्न आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांना पहिलं आणणं, नॅशनल रँकला आणणं, आमच्या स्वतःच्या विद्यार्थ्यांच्या, गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या मोठ्याच्या मोठ्या याद्या विस्तृत करणं, हे तर आमचे ध्येय आहेच. कारण आम्हाला या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी जो ध्यास राम सरांनी घेतलेला आहे त्याच्यासाठी काम करायचं आहे. पण आपल्याला सुद्धा आपल्या असलेल्या 1-2 पाल्यासाठी बरंच काही करायचं आहे. आणि विद्यार्थ्यांना सुद्धा मला सांगायचं आहे, जे सरांनी हिंदीत सांगितलं, की तुमच्याकडे असलेल्या प्रतिभेला जर एक्सप्लॉइट करायचं असेल तर तुम्ही कायम मोठा विचार करा. तुम्ही तुमच्या अवतीभोवती किती रिसोर्सेस आहेत किंवा काय काय उपलब्ध आहेत त्याचा विचार नका करू. तुम्ही फक्त मोठा विचार करा, की तुमचे मोठे मोठे ध्येय सेट करा. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मी तुम्हाला उदाहरण देईल की आपले जे संत होते, संत कबीरांपासून तर संत गाडगे बाबांपर्यंत, कुठे शाळा होत्या तेव्हा? काही शाळा नव्हत्या. पण अजरामर असे त्यांनी अभंग आणि त्यांचे दोहे त्यांनी लिहून ठेवलेत, जे आजही आपल्याला मार्गदर्शन करतात. तुमच्यामध्ये बसलेले अनेक पेरेंट्स असतील जे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकले असतील, जिथे तेव्हा अशी अवस्था होती की विद्यार्थी 50, खोल्या 5, शिक्षक 2 आणि शिकवीन कोण, अशी सगळी अवस्था सगळी असताना तुमचे पॅरेंट्स एवढे शिकले आणि नाशिकसारख्या शहरामध्ये येऊन या शहराला गुणवत्ता प्रदान करतात आणि नाशिकच्याच नव्हे तर भारताच्या प्रगतीमध्ये हातभार लावतात. तुमचे पॅरेंट्स, हे इथे बसलेले पॅरेंट्स अनेक असतील, जिल्हा परिषदचं प्रोडक्शन. आम्ही स्वतः शिक्षक सगळेच्या सगळे, आम्ही स्वतः शिक्षक सगळेच्या सगळे जिल्हा परिषदसारख्या शाळांमध्ये, जेव्हा की काही सोयीसुविधा नाहीत, अशा शाळांमधून शिकून आलेलो आहोत. अशा वेळेस आम्ही सुद्धा ते गुणवत्ता वाढीसाठी किंवा शहराच्या प्रगतीसाठी, इंजिनियर घडवण्यासाठी, डॉक्टर घडवण्यासाठी प्रयत्नरत आहोत. तुमच्या अवतीभोवती किती सोयीसुविधा आहे ते मॅटर करत नाही. मॅटर काय करते, तुमच्या प्रतिभेला तुम्हाला किती वाव द्यायचा आहे. आणि तो वाव देताना आपण आजूबाजूचा, अमक्याचा ढमक्याचा, त्याच्या बापाचा, आपल्या बापाचा, कोणाचाच विचार करायचा नाही. आपल्या आंतरिक प्रतिभेला आपल्याला निखारायचं आहे आणि आपल्याला आपल्या स्वतःला प्रगतीपथावर न्यायचं आहे. कारण प्रत्येकामध्ये ईश्वराने 1 नंबर व्हायची बरं का शक्ती दिलेली आहे. त्या शक्तीला तुम्हाला इग्नाईट करायचं आहे, चेतवायचं आहे. हेच एकूण आपल्या मोहसिन सरांच्या सांगण्याचा सार होता. तेव्हा पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो, नीट विचार करा. दिवस खूप कमी आहेत आणि या कमी राहिलेल्या दिवसामध्ये पालकांनी सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांसाठी प्रचंड पूरक असं वातावरण घरात ठेवा. आम्ही तर आमच्या बाजूने प्रयत्न करतोच आहे आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा फोकस करायचं आहे, कॉन्सन्ट्रेट करायचं आहे आणि आपल्याकडे उपलब्ध असलेल्या वेळेला जास्तीत जास्त उपयोग करून घेऊन आपल्या मागे राहिलेल्या सगळ्या गोष्टी कव्हर करून पुढच्या गोष्टींना सुद्धा पादाक्रांत करायचं आहे. का तर आपले ध्येय मोठे आहेत आणि त्या मोठ्या ध्येयांना आपल्याला प्राप्त करायचं आहे. तेव्हा यानंतर मी बोलवतो आदरणीय श्री नितीन पाटील सर, जे आपल्याला त्याहीपेक्षा चांगलं उद्बोधन करतील. आदरणीय नितीन पाटील सर, प्लीज वेलकम इन विथ लाऊड क्लॅपिंग. थँक्यू व्हेरी मच सर. प्रथमतः सर्व पालकांचं, विद्यार्थ्यांचं आमच्या रामराजच्या परिवारातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो.
की तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन या मीटिंगसाठी इथे आहात. मी तुमच्यासमोर आज उभा आहे रामराजच्या 24 वर्षाची जर्नी थोडीशी प्रेझेंट करायला. म्हणजे बरेच सारे पालक, बरेच सारे विद्यार्थी आज या परिवाराचा भाग आहेत. पण खूप साऱ्या लोकांना नेमकं रामराजची सुरुवात काय, रामराज कसा सुरू झाला, कसा मोठा झाला, तो एक छोट्याशा 5-7 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आम्ही समराईज करायचा प्रयत्न केला आहे आणि तेच तुमच्यासमोर आम्ही प्रेझेंट करतो आहे. जसं सर्वांनाच माहिती आहे, सायन्स एक अशी फील्ड जिथे आहे अपॉर्च्युनिटी. सायन्स एक अशी फील्ड जिथे आहे सक्सेस. सायन्स एक अशी सायन्स एक अशी फील्ड जिथे आहे अपॉर्च्युनिटी. सायन्स एक अशी फील्ड जिथे आहे सक्सेस. सायन्स एक अशी फील्ड जिथे आहेत चॅलेंजेस. आणि हेच चॅलेंजेस पूर्ण करण्यासाठी व अपॉर्च्युनिटी ओळखून तिचे सक्सेसमध्ये रूपांतर करण्यासाठी आमच्यासोबत आहे रामराज सायन्स इन्स्टिट्यूट. the only way to do the great work is to love what you do. हर दिन आम्ही नेहमी म्हणतो उगता की सूरज अपनी साथ ले teaching आता is a है passion एक for the नया teachers of सवेरा. रामराज. और आणि दुनिया याच निकल पड़ती passion ने है हे teachers अपने काम करतायत. कामों पर. कुछ लोग काम करते हैं आणि पैसों के लिए, जर कुछ पॅशनेट लोग असून लोक जीने काम के करत लिए, असतील तर 100% कुछ नाम और खूप कुछ चांगले रिझल्ट, खूप शोहरत चांगला के लिए. सक्सेस आपल्याला मिळत असतो. लेकिन कुछ लोग होते हैं जो मन में एक धुन लिए किसी एक जिद, किसी मकसद के लिए काम करते हैं. इन्हें भीड़ से अलग चलते देख कभी लोग इन्हें पागल या कभी जिद्दी भी कहते हैं. पर यही वो लोग होते हैं जो बचे हुए लोगों के सोचने का नजरिया हमेशा के लिए बदल के रख देते हैं. यही वो लोग होते हैं जो दुनिया बदल देते हैं. Nashik, the place of learning and meditation in the days of Ramayana and a sacred pilgrimage, has now created its new identity on the map of India. It is now known as a city that is developing as an agriculturally and industrially prime place. Ramakrishna Foundation started in 1999 with only one student. हळूहळू दिवस पुढे सरकत गेले, महिने गेले, वर्ष गेले आणि विद्यार्थी आणि पालकांची संख्या ही वाढत होती. काही 11 वर्षापूर्वीचे फोटोग्राफ्स तुम्ही बघताय. क्लासरूमची साईज आपण बघतोय किती छोटी आहे. इथून रामराजची खरी सुरुवात झाली आहे आणि at present at 2023 number of students in Ramraj almost 1 lakh plus students. Classrooms are becoming bigger and bigger. We have covered entire of Nasik, not only Nasik, we have covered entire of North Maharashtra. This is our Ashok Stamp Center, Pawan Nagar Center, parents meeting, audio visual learning aids. Day by day we are updating ourselves. पूर्णपणे अपडेट करायचा प्रयत्न आमची टीम दरवर्षी करते. दरवर्षी नवीन नवीन टेक्नॉलॉजीजला अडॉप्ट करून विद्यार्थ्यांना चांगल्यात चांगलं ज्ञानदानाचं कार्य कसं करता येईल. These are our career guidance seminars which we are conducting all over Maharashtra from last almost 10 years. खेड्या पाड्यापर्यंत पोहोचून ज्या विद्यार्थ्यांना करिअर बद्दल इन्फॉर्मेशन नाहीये, थोडासा गायडन्स कमी पडतोय, तर या सामाजिक कार्यामध्ये रामराजने मागच्या 10 वर्षापासून स्वतःला झोकून घेतलंय आणि हे काम अविरतपणे सुरू आहे. प्रेझेंट यू अवर ब्रँड अम्बॅसेडर्स. कारण आज आम्ही जे म्हणतोय की रामराज हा एवढ्या मोठ्या लेवलपर्यंत पोहोचलाय, त्याच्या
त्याच्या मागे कारण आहे रामराजमध्ये असलेले सर्व विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यांना रामराजपर्यंत पोहोचवणारे पालक. सो वी आर व्हेरी प्राऊड, व्हेरी व्हेरी प्राऊड. मी पुन्हा एकदा सांगतो की आमचे जे ब्रँड अँबॅसेडर्स आहे हे आमचे स्टुडंट्स आहे, हे आमचे पालक आहेत, हे आमचे पॅरेंट्स आहेत. ऑलमोस्ट 5,000 प्लस इंजिनियर्स, 750 प्लस डॉक्टर्स आतापर्यंत रामराजने प्रोड्यूस केले. आणि याच लँडमार्कमध्ये एक मोठं पाऊल 5 वर्षापूर्वी रामराजने सुरू केलं. वी हॅव स्टार्टेड अवर ओन ज्युनियर कॉलेज विथ रेसिडेन्शियल कॅम्पस अँड all the facilities that are required, infrastructure which is required for the quality education. कॉलेजच्या लॅब्स आपण बघताय. कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये पण आम्ही मागे नाही आहे, कारण फक्त अकॅडमिक्स हा एक पार्ट डेव्हलपमेंटमध्ये येत नाही. विद्यार्थ्यांची ऑलराऊंड डेव्हलपमेंट हवी असेल तर त्याला पण प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करायचं काम हे रामराज कंटिन्युअसली करतोय. दीज आर द डिफरंट कल्चरल इव्हेंट्स दॅट वी हॅव कंडक्टेड रिसेंटली. जसं मी सांगितलं की रामराजचा जो कॅम्पस आहे विथ हॉस्टेल फॅसिलिटी आहे, हे थोडंसं ग्लिम्स आहे सेंड ऑफ सेरेमनी दॅट वी हॅव कंडक्टेड 2 years बॅक ॲट अवर कॉलेज कॅम्पस. नुसतेच कल्चरल इव्हेंट आम्ही कंडक्ट करत नाहीये. आज जे विद्यार्थी आहेत त्यांना नवीन मार्केटमध्ये काय टेक्नॉलॉजी आहे, जसं बऱ्याच विद्यार्थ्यांचं स्वप्न इथे भरपूर सारे विद्यार्थी बसलेत की सर आय वॉन्ट टू गो इन IIT फॉर माय फर्दर एज्युकेशन. पण नेमकं IIT दिसतं कसं आहे कसं, त्याच्यासाठी आम्ही एक एज्युकेशनल टूर ऑर्गनाईज केला होता फॉर IIT बॉम्बे. त्याची ही छोटीशी एक झलक आहे. आणि हा मागच्या ह्याच वर्षी झालेला आणि हा खरं तर विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव झालेला एक छानसा कार्यक्रम. रामराजच्या परिवारामध्ये गणपती उत्सवाची सुरुवात याच वर्षी झालेली आहे आणि तो पण खूप उत्साहाने आम्ही साजरा करतोय. गणपती उत्सवामध्येच काही अजून कॉम्पिटिशन्स रामराजमध्ये घेतल्या गेल्या होत्या, जसं की रांगोळी कॉम्पिटिशन आहे, डिबेट कॉम्पिटिशन झालेलं आहे, इलॉकेशनचे कॉम्पिटिशन्स आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रत्येक कलागुणांना काय काय आम्हाला वाव देता येतोय, कुठे कुठे आम्हाला ती संधी आहे, त्या प्रत्येक संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न आमचे विद्यार्थी करतायत. हे छोटंसं एक रामराजचं, जसं मी सांगितलं की मागच्या 24 वर्षातली जर्नी मी तुमच्यासमोर मांडली आणि रामराजचं इथून पुढचं विजन काय असेल, नेमकं रामराजच्या डोक्यामध्ये चाललंय काय, काय प्लॅनिंग आहे लोकांचे फ्युचर, थोडासा एक ब्ल्यूप्रिंट मला तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल. रामराज प्रयत्न करतोय की पुढच्या 5 वर्षामध्ये एकट्या नाशिकमधून कमीत कमी 25 ते 30 IITN आम्ही प्रोड्यूस करणार आहे. हे अगदी छातीटोकपणे आणि ठामपणे सांगू शकतो, कारण मी आधीच सांगितलं की आमच्याकडे जी टीम काम करते त्या टीमसाठी टीचिंग इज नॉट अ प्रोफेशन, टीचिंग इज अ पॅशन. प्रत्येक टीचर हा पॅशनेट आहे, त्याला काहीतरी करून दाखवायचं आहे, त्याला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे की माझी क्वालिटी काय आहे.
आणि जेव्हा टीचर स्वतःला प्रूव्ह करायचा प्रयत्न करत असतो तो 100% खूप चांगले रिझल्ट्स विद्यार्थ्यांकडनं काढतोय. जसं IIT मध्ये NITs मध्ये आम्हाला सिलेक्शन द्यायचे आहेत, इन द सेम वे नीटमध्ये MBBS असेल, BDS असेल, अजून काही कोर्सेस असतील मेडिकल रिलेटेड, तिथे जास्तीत जास्त सिलेक्शन्स कसे देता येतील. NDA सारखे कोर्सेस मागच्याच वर्षी आपण इम्प्लिमेंट केलेत आपल्याकडे. नाशिकमधून जास्तीत जास्त NDAचे सिलेक्शन्स, ऑलिम्पियाड, NSO, ज्या काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहे या सर्व एक्झाम्समध्ये मॅक्झिमम सिलेक्शन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आता बऱ्याच पालकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की सर नाशिक हे एज्युकेशन हब होत चाललं आहे, म्हणजे आज मुंबई पुण्यानंतर नाशिकचा नंबर लागतोय, एज्युकेशनली आपण डेव्हलप होतोय, आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये काही नवीन रिफॉर्म्स आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी पुढच्या वर्षापासून इम्प्लिमेंट होते. आणि काही लोक विचारतील की सर कोचिंग क्लासेस भरपूर आहेत हो, त्यात तुमचा पण एक आहे, नेमकं रामराज वेगळं काय करणार आहे. आमचा मागच्या 24 वर्षाचा अनुभव असा सांगतो की आज जेव्हा एखादा विद्यार्थी त्याचं शिक्षण पूर्ण करून मार्केटमध्ये एखादा जॉब शोधतो, तो जॉबला लागतो, तुम्ही पण स्वतः अभ्यास करा, त्या डिग्रीचा, त्या शिक्षणाचा आणि त्याला मिळालेल्या कामाचा हा लांब लांबपर्यंत काही संबंध नसतो. खूप सारे विद्यार्थी आम्ही असं बघतोय, IT इंजिनियर आहे, 90%ने तो 4 वर्षात डिग्री घेऊन पासआउट झालाय, इंटरव्ह्यू फेस करता येत नाहीये, कम्युनिकेशन कमी पडतंय. या सगळ्या गोष्टींना एक छोट्या शब्दामध्ये समराईज करून सांगतो, सॉफ्ट स्किल कमी पडतायत. मी इंटरव्ह्यूला जाताना कोणते कपडे घातले पाहिजे, मी स्वतःला कसं प्रेझेंट केलं पाहिजे, मी कसं बोललं पाहिजे, माझा वे ऑफ कंडक्ट काय, हे कुठलंच कोचिंग इन्स्टिट्यूट शिकवत नाही. आज मॅक्झिमम कोचिंग इन्स्टिट्यूट्स एका फॅक्टरीसारख्या काम करतायत. आणि ही फॅक्टरी करते काय की बाबा CBSEने एक फ्रेम करून सिलेबस दिलाय, हा सिलेबस मला शिकवायचा आहे, याला 10 तास एका जागेवर बसवायचं आहे, याच्याकडनं 90% पाडून घ्यायचे. माझं काम 90% मिळवून विद्यार्थ्याला बाहेर काढणे. मग त्या विद्यार्थ्याचं मार्केटमध्ये पुढे काय होतं, त्याला जॉब मिळतो नाही मिळतो, तो घरीच बसतो, तो फ्रस्ट्रेशनमध्ये जातो, हे कुणालाच काही पडलेलं नाही आहे. पण आम्ही आमच्या या इन्स्टिट्यूटमध्ये पुढच्या वर्षापासनं या सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंटचे कमीत कमी 30पेक्षा जास्त प्रोग्राम्स इंट्रोड्यूस करणार आहे, ज्याच्यामध्ये फक्त आम्ही अकॅडमिक शिकवणार नाही आहे, तर विद्यार्थ्यांचं हे जे सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट आहे, ज्याचं कम्युनिकेशन स्किल्स आहेत, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे, या सगळ्या गोष्टींवरती सुद्धा बारकाईने रामराज इन्स्टिट्यूट हे काम करायचा प्रयत्न करते. परत सांगतो सर्व विद्यार्थ्यांना, जेव्हा तुम्ही 12वी पास व्हाल आणि ज्या दिवशी तुमच्या निकालाचा दिवस असेल त्या दिवसापुरतं तुमच्या टक्क्यांचं महत्त्व आहे. तुम्हाला किती मिळाले, 12वीचा निकाल दुपारी 1 वाजता लागणार आहे, 1:05 तुमच्या घरातला फोन नॉनस्टॉप वाजणार आहे, नॉनस्टॉप वाजणार आहे. अनुभव घ्या या गोष्टीचा. असे लोक फोन करणार आहेत ज्यांनी 5-7 वर्षात कधीच तुम्हाला फोन केला नाही. त्यांचा फोन करण्याचा हेतू एवढाच आहे की त्यांचा पण मुलगा मुलगी कधीतरी 12वीला होती आणि तिला 75% मिळाले होते. तुमच्या पालकांकडनं त्यांना फक्त एवढंच ऐकायचं आहे की तुम्हाला 70 मिळाले. ज्या दिवशी तुमचे पालक हे सांगतील आमच्या मुलाला मुलीला 70%, तो फोन करणारा माणूस आहे तिकडे त्याच्या घरामध्ये त्याची छाती जी आहे ना ती 4 इंच फुगून जाणार आहे अभिमानाने की यांच्यापेक्षा माझ्या मुलाला जास्त होते. तेच तुम्ही सांगू द्या बरं इकडून 95% मिळालेत, तिकडचा रिप्लाय फक्त एवढाच असेल, अभिनंदन, आणि फोन कट होईल. समोरचा व्यक्ती फोनवरती जास्त काही बोलत नाही. पण हा जो प्रकार आहे, मी सांगतो निकाल लागल्यापासून फार तर फार दुसऱ्या दिवशीच्या रात्री 9 वाजेपर्यंत, 9 वाजता त्या 12वीला मिळालेल्या मार्कांची व्हॅलिडिटी संपते. त्याच्यानंतर आपल्या आयुष्यात हा प्रश्न कधीच येणार नाही 10वीला किती टक्के होते, 12वीला किती टक्के होते. मी तिथून पुढे जाऊन ॲज अ पर्सन म्हणून कसा डेव्हलप होतोय, माझ्याकडे काय स्किल्स आहे, माझ्याकडे काय नॉलेज आहे, मी ते कसं प्रेझेंट करतोय, याच्यावरती माझं करिअर ठरणार आहे, याच्यावरती माझं फ्युचर ठरणार आहे. मग आता खूप विद्यार्थ्यांना थोडासा मनात आनंद पण झाला असेल की सर खूप छान मुद्द्यावरती बोललात. तुम्ही सांगताय पटवून पालकांना टक्क्यांना महत्त्व नाही. मग आम्ही आता अभ्यास करायचं बंद करतो आजपासून. तुम्ही आमचं काम थोडं सोपं केलं आहे. पण त्या विद्यार्थ्यांना सांगणं आहे टक्के का मिळवायचे, मिळवायचेच आपल्याला, मिळवायचेच आहे. का मिळवायचे त्याचं कारण सांगतो. हे मिळवायचेत आपल्याला आपल्या घरात राहणाऱ्या 2 जिवंत देव माणसांसाठी, म्हणजेच आपल्या आईवडिलांसाठी. कारण ज्या दिवशी तुम्ही 12वी चांगल्या मार्कांनी पास व्हाल
त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त मार्क मिळवून पास व्हाल, त्या दिवशी तुमच्या घरात 2 चमत्कार घडणार आहे. आम्ही सायन्सचे लोक आहेत, चमत्कारावरती आम्ही विश्वास ठेवायला नको, पण 2 चमत्कार घडणार आहेत. त्याच्यातला पहिला चमत्कार, तुमच्या आईवडिलांचं आयुष्य हे 5 वर्षांनी त्या दिवशी वाढणार आहे. अजून एक छोटीशी गोष्ट घडणार आहे. घरामध्ये फ्रीज आहे, फ्रीजमध्ये भाजी भरलेली आहे, पूर्ण फ्रीज भाजीपाल्याने भरलेला आहे. आठवडाभर पुरेल एवढा भाजीपाला त्या फ्रीजमध्ये आहे. पण तरी पण त्या दिवशी तुमची आई कपाटातून एक नवीन साडी काढणार, ती साडी नेसणार आणि ती भाजी मार्केटमध्ये भाजी घ्यायला जाणार. तिला भाजी घ्यायचीच नाही आहे. तिला त्या भाजी मार्केटमध्ये तिच्या 4 मैत्रिणी भेटणार आहेत आणि तिला फक्त त्या मैत्रिणींना अभिमानाने सांगायचं आहे की माझ्या मुलीला 12वीला 92 मिळाले, 95 मिळाले, 98 मिळाले. ज्या दिवशी हे घडेल त्या दिवशी तुमचे आई वडील हवेत चालतील, हे लिहून घ्या माझ्याकडनं. आणि जर मला खरंच मनापासून असं वाटतंय की मला माझ्या आईवडिलांच्या आयुष्यात हा क्षण आणायचा आहे, तर कामाला लागा. अशक्य असं काहीच नाही आहे, 100% पॉसिबल आहे. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बऱ्याच पालकांच्या मनामध्ये हा पण प्रश्न असेल की सर आम्हाला पॅरेंट्स मिटिंगची सवय झाली हो, आणि पॅरेंट्स मिटिंगचा पॅटर्न काय रामराजचा, प्रत्येक ब्रांचला मीटिंग होते. आज या हॉलमध्ये का बोलवलं आम्हाला? इथे सर्वांना एकत्र, कारण प्रत्येक ब्रांचला वेगवेगळ्या वेळेवरती वेगवेगळी मीटिंग असते. तुम्हाला इथे बोलवण्याचं एकमेव कारण, जसं मी सांगितलं, रामराज हे त्याच्या 25व्या वर्षामध्ये पुढच्या वर्षी पदार्पण करत आहे. आणि मी परत एकदा सांगतो, रामराज आज ज्या ठिकाणी उभं आहे त्या जागेचा खरा आणि भक्कम पाया हे रामराजचे पालक आणि रामराजचे विद्यार्थी आहे. आणि मी एक रामराजचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुमच्या समोर उभा आहे. अँड आय विल टेक दिस अपॉर्च्युनिटी टू बो डाऊन ऑन माय नीज. आणि मला फक्त आणि फक्त तुमच्या सर्व पालकांचे, तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचे, जे रामराजच्या या परिवाराचा 24 वर्षापासून हिस्सा आहेत, त्या सर्वांचे खूप मनापासून आभार मानायचे. तुम्हाला सर्वांना खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. परत एकदा सांगतो, रामराजचं नाव कानाकोपऱ्यात पोहोचतंय आणि हे पोहोचवणारे तुम्ही आहात. परत एकदा तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. जाता जाता फक्त रामराज ज्या प्रिन्सिपलवरती काम करतं ते प्रिन्सिपल तुमच्याशी शेअर करतो आणि मग थांबतो. प्रत्येक वेळी जेव्हा आम्ही थोडंसं डिमोटिवेटेड फील करतो, जसं आपण म्हणतो ना की विद्यार्थ्यांना मोटिवेशनची गरज असते, आज काळ असा आला आहे ना, टीचरला पण मोटिवेशन लागतं. कारण आज त्याच्यासमोर कधी कधी असे पण विद्यार्थी येऊन बसतात की तो मोटिवेट करून 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 स्वतः डिमोटिवेट झालेला असतो. आणि मग अशा काळामध्ये आम्हाला स्वतःला काय सांगतो कि तेरे गिरने से तेरी हार नहीं, तू इंसान है अवतार नहीं. तेरे गिरने से तेरी हार नहीं, तू इंसान है अवतार नहीं. गिर, उठ, चल, दौड़, फिर भाग. तू कई बार हारेगा, तू कई बार हारेगा, लेकिन हर बार नहीं. हे जर ब्रीदवाक्य आपण आपल्या मनामध्ये ठेवलं, हे जर आपण आपल्या मनामध्ये आणलं, तर 100% एक खूप चांगलं करिअर, खूप चांगला काय म्हणतात ना करिअर पाथ आपल्या समोर आहे. तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. पुन्हा तुमच्या सगळ्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. जास्त वेळ घेणार नाही, कारण आजचा प्रोग्राम हा एक मोटिवेशनल सेशन आपण या विद्यार्थ्यांसाठी खास, कारण आम्ही दर पॅरेंट्स मीटिंगमध्ये आम्हीच बोलतोय. मोहसिन सर बोलत आहेत, घायल सर बोलत आहेत, पाटील सर बोलत आहेत, आणि हे चेहरे पालकांना, विद्यार्थ्यांना ओळखीचे झालेत. नवीन काय करता येईल त्याच्यासाठी एक छोटंसं पाऊल म्हणून आज जे सेशन आहे, सो आमचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त वेळ आम्ही त्यांना देतोय. ओके, पुन्हा एकदा सर्व पालकांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद पाटील सर. आपण रामराजच्या संपूर्ण प्रवासाविषयी पालकांना अवगत केलं. रामराजमध्ये फक्त शैक्षणिकच नाही, तर सांस्कृतिक, धार्मिक आणि विद्यार्थ्यांच्या एकूणच वागणुकीवर परिणाम करणारे आणि त्यांना सुसंस्कृत करणारे सगळे उपक्रम आपल्या या संस्थेमध्ये राबवण्यात येतात. ह्याविषयी आपण पालकांना अवगत केलं. खूप खूप धन्यवाद. यानंतर आपल्या कार्यक्रमाच्या गर्भात अत्यंत महत्त्वाचा एक उपकार्यक्रम दडलेला आहे, आणि तो म्हणजे आपल्यासाठी खूप सुंदर राष्ट्रीय कीर्तीचे मोटिवेशनल लेक्चरर, मोटिवेशनल एज्युकेटर आपल्यामध्ये उपस्थित होणार आहेत. त्यापूर्वी मी आपल्या क्लासमध्ये, आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये, आपल्या कॉलेजमध्ये, संपूर्ण तिन्ही ब्रँचेसमध्ये आतापर्यंतही ज्या ज्या विद्यार्थ्यांनी झालेल्या सर्व परीक्षांमध्ये आपला बेस्ट परफॉर्मन्स दिला, त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं इथे आम्ही
सन्मान चिन्ह देऊन सत्कार करणार आहोत, तेव्हा मी विद्यार्थ्यांचे नावं उच्चारेल तेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांनी किंवा त्या विद्यार्थ्यांनाही कदाचित माहिती असेल की आपण या लिस्टमध्ये आहोत, त्या विद्यार्थ्यांनी पटापट आपल्या शिक्षण मंचाकडे यायचं आहे. तेव्हा सर्वात प्रथम मी आदरणीय हर्षदा मॅडम घायाळ यांना विनंती करतो की त्यांनी मृण्मयी प्रयागे या विद्यार्थिनीला सन्मानित करावं. मृण्मयी, बेस्ट परफॉर्मर थ्रू द एंटायर इयर, मृण्मयी प्रयागे. त्यानंतर दर्शन मेटकर येईल. आदरणीय राम घायाळ सर, मॅडमला विनंती आहे मॅडम स्टेजवरच थांबा. दर्शन मेटकर, राम घायाळ सर त्याला सन्मानित करतात सन्मान चिन्ह देऊन. त्यानंतर सानिका डोकरे, सानिका डोकरेला सन्मानित करतील आदरणीय नितीन पाटील सर. राम सर, मॅडम आपण स्टेजवरच या कृपा करून. तन्मय विधाते, आदरणीय मोहसिन सर सन्मानित करतात तन्मय विधातेला. हर्षाली शिरसाट, तनय विधाते सन्मानित होतोय मोहसिन सरांकडून. ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू. हर्षाली शिरसाट, आदरणीय हर्षदा मॅडम सन्मानित करतात तिला स्मृतिचिन्ह देऊन, सन्मान चिन्ह देऊन. त्यानंतर अथर्व मोरे प्लीज. प्रतीक मोरकर, आदरणीय दिंडे सरांना विनंती आहे की त्यांनी प्रतीकला सन्मानित करावं. प्रिशा जाधव, राम सर प्रिशाला सन्मानित करतील. प्रिशा जाधव, अरसाला शेख, आदरणीय घायाळ मॅडम तिला सन्मानित करतील स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन. गिरीश नालकर, हे सर्व विद्यार्थी अशोक स्तंभ ब्रँचचे होते आणि त्यांनी आतापर्यंतच्या सर्व परीक्षांमध्ये आपले बेस्ट परफॉर्मन्स दिलेले आहेत. यानंतर इंदिरानगर शाखेमधनं दर्शन आढावला राम सर सन्मानित करतील. तनया हरतालेकर, आदरणीय नितीन पाटील सर, आदरणीय मोहसिन सर आणि आदरणीय दिंडे सर, तनयाला सन्मानित करा एकत्रितपणे कृपा करून. गायत्री गाडे, आदरणीय राम सर तिला प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतायत गायत्री गाडेला. यानंतर पवननगर ब्रँचच्या विद्यार्थी सायली हालनोर, आदरणीय हर्षदा मॅडम सन्मानित करतील सायली हालनोरला. प्रीतल चौधरी, प्रतीक शेवाडे, परीक्षित पाटील आपण या पुढे कृपा करून. संस्कृती गुडवे, रिशील राणे, क्रमशः प्रीतल चौधरी, दिंडे सर सन्मानित करतायत.
प्रीतलला. प्रतीक शेवाळे, नितीन सर सन्मानित करतायत प्रतीकला. मोहसिन सर, परीक्षितला आपण सन्मानित करावं. संस्कृती, आदरणीय हर्षदा मॅडम संस्कृतीला प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करत आहेत. हे सर्व सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र एक शाबासकीची थाप आहे, जे मुलांना निश्चितच रिशील राणे, राम सर, आणि यानंतर परत एक अत्यंत महत्त्वाचा सत्कार इथे होणार आहे वेदांत राजेश दाभाडे या मुलांचा, ज्याने कोल्हापूर येथे झालेल्या आयोजित असलेल्या रनिंग कॉम्पिटिशनमध्ये विनर झालेला आहे, ज्याने पहिला नंबर मिळवलेला आहे. त्याचा सन्मान करतील आदरणीय राम सर, हर्षदा मॅडम आणि संपूर्ण नितीन सर, मोहसिन सर, दिंडे सर.